खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर सर्वसामान्य जनतेचा एक बुलंद आवाज आणि त्याचबरोबर भोर वेल्हा मुळशी या तिन्ही तालुक्यांमध्ये विकासाचा पाया रचणारे कार्यसम्राट आणि कार्यतत्पर आमदार सन्माननीय शंकरभाऊ मांडेकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचबरोबर सन्माननीय शांतारामदादा इंगोले साहेबांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत। भाऊ आपणास विनंती करतो आपणही सन्मानाचा स्वीकार करावा। सन्माननीय गौरवभाऊ जाधव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। भाऊ आपलं देखील स्वागत। सन्माननीय प्रदीपभाऊ गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झाले त्यांचंही स्वागत। यानंतर सन्माननीय माऊलीभाऊ साठे आपलाही सन्मान होतोय आपणाही विनंती करतो की आपणही सन्मानाचा स्वीकार करावा। या ठिकाणी सर्व अतिथी मान्यवरांचा मी या ठिकाणी सन्मान करत आहोत। सन्माननीय प्रदीपभाऊ गायकवाड यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत। प्रदीपभाऊ विनंती करतो भाऊ आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या। दिनेश मामा यनपुरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। मामा संतोष शेठ पेरणेकर यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करत आहोत। सन्माननीय गौरवभाऊ जाधव यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय। गौरवभाऊ उमादादांना विनंती करतो दादा आपण हा सन्मान करण्यासाठी यायचे पुढे। उमाकांत दादा इंगवले विनंती करतो आपण हा सन्मान देण्यासाठी पुढे या। यानंतर दिनेश मामा यनपुरे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत। त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचंय त्यांचा सन्मान संदीप शेठ खानेकर यांच्या शुभ हस्ते मी हा सन्मान करतोय। आशिष दादा वाडकर यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत त्यांचा सन्मान भाऊ दिनकर शिंदे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल। भाऊन विनंती करतो आपण सन्मान करण्यासाठी पुढे यायचंय। मंथन शेठ यनपुरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्यांचा सन्मान सुमित भाऊ शिंदे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। सरपंच एनपुरे साहेब आपलाही या ठिकाणी शामभाऊ एनपुरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। मी विनंती करतो सरपंच साहेबांना आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यायचंय। आशिष वाडकर विनंती करतो की आपणही सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचंय। तुकाराम दादा इनपुरे यांचाही सन्मान होतो विनंती करतो आपणही सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या। या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सर्वात प्रथम मी गटनेते सन्माननीय शांतारामदादा इंगवले विनंती करतो दादा आपण प्रथमतः या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात। हॅलो 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 ओम साई ग्रुप आयोजित भव्य फुल स्पीच क्रिकेट क्लबच्या संदर्भात या अनुषंगाने या ठिकाणी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार शंकरभाऊ मांडेकर, माऊली साठे, दिनाभाऊ पेरणेकरजी, महेश वाघ, अमित
त्याचप्रमाणे या क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजक तुमच्या आमच्या सर्वांचे स्नेही मार्गदर्शक अमोलदादा शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी. आज या ठिकाणी आपण ह्या स्पर्धा मला वाटतं काही 4 दिवस आयोजित केलेले आहेत आणि 32 संघ काही या ठिकाणी स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. आपल्या सर्वांना या ठिकाणी या निमित्तानं प्रथमतः दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या स्पर्धा आपण सालाबाद प्रमाणे या ठिकाणी आयोजित करत असताना नवोदित या ठिकाणी जे काही तालुक्यामध्ये तरुण क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी खेळतात त्यांना भविष्य काळामध्ये कुठंतरी वाव मिळावा या अनुषंगाने निश्चितपणाने या स्पर्धेचं आयोजन सातत्याने या ठिकाणी साई ग्रुप या ठिकाणी करत असतो. आजही तेच निमित्त साधून या ठिकाणी त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आपण सर्व तरुण मंडळी आहात आणि तालुक्याचा निश्चितपणाने आपल्याला स्वाभिमान आहे. त्या स्वाभिमानाला शोभेल साजेल अशा पद्धतीनं या ठिकाणी उद्याचा मुळशी तालुका हा आपल्याला त्या ठिकाणी अबाधित ठेवायचा, अवैध ठेवायचा आहे आणि तो चांगल्या विचारातून या ठिकाणी ठेवत असताना त्याला या ठिकाणी खेळाची सुद्धा साथ असावी आणि त्याच्यातून कुठंतरी अनेक संघ या ठिकाणी आल्यानंतर अनेक तरुण या ठिकाणी त्या संघामध्ये सहभागी होत असताना आपल्या आचाराविचाराची देवाणघेवाण निश्चितपणाने या ठिकाणी होत असते आणि त्या आचारविचारातूनच चांगल्या प्रकारचं चित्र या ठिकाणी या निमित्तानं निर्माण होतं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. खेळणं हे निमित्त आहे, परंतु अनेक तरुण या ठिकाणी या निमित्ताने एका जागेवर येत आहेत आणि विचाराची आदानदेवाण करत असताना चांगलं वाईट विचार सुद्धा या ठिकाणी आपण निश्चितपणाने करत असतो. एक भविष्य काळाचा वेध घेत असताना आपल्याला भविष्य काळामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपले संस्कार, आपले विचार, आपला तालुका, आपलं गाव हा सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण अबाधित ठेवू अशा पद्धतीची एक चांगुलपणाची भाषणे, भावना या निमित्तानं निश्चितपणानं बोलावशा वाटतात. ते निश्चितपणानं आपण सर्व सुज्ञ आहात. भविष्य काळामध्ये आपण या खेळाबरोबर विचाराची आदान प्रदान करत असताना या तालुक्याचा मान, स्वाभिमान आणि संस्कार निश्चितपणानं अभेद्य ठेवसान असा एक मानस मनामध्ये अंतकरणामध्ये ठेवून पुनश्च एकदा आपल्या सर्वांना या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रामकृष्णारी. नंतर तालुक्याचे आमदार शंकरभाऊ मांडेकर या आपल्याला शुभेच्छा देतील. ओम साई ग्रुप आयोजित गेली 28 वर्षे अविरतपणे उद्घाटन समारंभ या ठिकाणी होत आहे. खरं तर तालुक्यातील ही पहिली स्पर्धा, जी स्पर्धा सुरुवात झाल्यानंतर तालुक्याच्या क्रिकेटला खऱ्या अर्थानं हंगाम चालू होतो. मागच्या वेळेस सुद्धा पावसामुळे 2-3 दिवस सामने लेट करावे लागले, नाही 8-10 दिवस सामने लेट करावे लागलेत आणि आज सुद्धा तीच परिस्थिती होती. परंतु वातोंडे या ठिकाणी होणारी ही स्पर्धा, खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे आयोजक तुम्हाला माध्यमातून ही स्पर्धा आज भरे या क्रीडा संकुलामध्ये घेण्यात आली. जिल्हा परिषद माजी गटनेते शांतारामदादा इंगवले, माऊली भाऊ, संतोष पेरनेकर, धनंजय भाऊ ताजने, आशिष वाडकर, नाही उमाकांत नको नाव घ्यायला लगेच, देना भाऊ येनपुरे, सर्वच उपस्थित आहोत. असे ओम साई ग्रुपचे सर्व सहकारी आणि सर्व त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांच्या वतीनं मी या क्रिकेट स्पर्धेचं प्रथमतः मनापासून स्वागत करतो आणि नवी उद्यापासून परवापासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. ही स्पर्धा अतिशय आनंदानं आणि गेली अनेक वर्षे ज्या ठिकाणी वाचून त्या ठिकाणी कुठलीही ग्राउंडची व्यवस्था नसताना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचं काम या सर्व सहकाऱ्यांनी केलेलं आहे. विशेषतः अमोलचं यात जास्त लक्ष असतं
आणि तो या ठिकाणी स्पर्धा होत असताना ती चांगली झाली पाहिजे म्हणून मागच्या काळात त्यांनी वातुंड या ठिकाणी ग्राउंडची पण निर्मिती केली. परंतु पाऊस जास्त पडल्याने त्या ठिकाणी किंवा जायला रस्ता नसल्याने त्या ठिकाणी थोडी चिखल होत होता, म्हणून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. अतिशय चांगली स्पर्धा होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून हा क्रिकेटचा हंगाम सुरू होत असतो आणि दिवाळीच्या सुरुवातीलाच हा हंगाम गेले अनेक 28 वर्षे हा चालू आहे. या स्पर्धेमध्ये या ठिकाणी असं कधी झालं नाही, ही स्पर्धा झाली नाही. 2-4 दिवस पावसाच्या स्पर्धा झाली आणि खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्यातील अनेक खेळाडूंना या ठिकाणी त्यांची संधी मिळते. एक आवडता खेळ आहे कुस्ती आणि क्रिकेट, बैलगाडा ह्या 3 खेळ असे आपल्या तालुक्यामध्ये सर्व युवकांच्या मनावर अधिराज्य करतात आणि हे सर्व खेळाडू आपल्याच परिवारातील आपल्या अतिशय जवळचे आहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक खेळाशी माझा नेहमीच संबंध येत असतो. आणि क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर या ठिकाणी आज आपण ग्राउंडला उभे आहेत. आज मी आमदार झाल्यानंतर खरं तर माझ्या आमदारकीच्या काळामध्ये क्रिकेट ही अशी संघटना आहे ज्यांनी जाहीर मीटिंग घेऊन मला सांगितलं की आमचा पाठिंबा शंकर भाऊंना आहे. हे माझ्या मनापासून, त्यामुळे या ठिकाणी तालुक्यामध्ये कुठेही क्रिकेट स्पर्धा असेल तर त्या ठिकाणी मलाही मनापासून आनंद होत असतो. आणि हे होत असताना आपण या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेली सुद्धा आता संकुलाचं काम चालू आहे आणि या क्रिकेटच्या ग्राउंडवर सुद्धा आपण बसण्यासाठी चांगल्या पॅव्हिलियन तयार करणार आहे, सुविधा काम करणार आहे. शेवट मी आमदार झालोय तुमच्या सर्वांच्या सहकार्य, तुमच्याच कुटुंबातील असल्यानं लोकांची त्या ठिकाणी तेवढी मागणी. ज्यांनी गेली 20-25 वर्ष तालुक्यातील प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणं, बोलणं, चालणं आणि नाही एखादं काम करता आलं तरी चालेल, परंतु वाईट शब्द आला नाही. आणि सर्व ज्येष्ठांपासून तर तरुणांपर्यंत ज्यांची खऱ्या अर्थाने लोकांशी चर्चा असते आणि सुसंवाद असतो असे शांताराम दादा आपल्याकडून इच्छुक आहे. आणि मी प्रमुख असल्यामुळं आता मी काही सांगत नाही लिहिलं, परंतु आपल्याला मदत कोणाला करायची तुमच्या लक्षात आलं असेल. आणि शेवट ही अशी माणसं समाजामध्ये पुढे जात असताना जी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करतात, कधी कुठल्या गावात वाद लावून द्यायचं काम करीत नाही. सरळ मार्गे आपलं राजकारण, सुखदुःखात जाणं येणं, विकास कामं जी करता येईल ते करण्याचं काम दादांच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय. मग अशी लोक जी चांगली आहेत, शेवट चांगली लोक पुढे समाजात जात असतात आणि चांगल्या लोकांचा हेवा प्रत्येकाला असतो. चुकीचं काम करून कोण कोणाला मोठं करायला मोकळं नाही आणि करणार पण नाही. तुम्ही चांगलं काम करा, लोक तुमच्या मागे उभी राहतील, हे तुम्ही सर्वांनी दाखवून दिलेलं आहे. खरं तर युवकांनी मला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. आता देना भाऊ तुम्हाला थोडा बदल करावा लागेल. कुठे आता आमची अपेक्षा आहे, मला माझ्या वेळेस काय झालं गेलं मला काही नाही मान्य आहे मला, परंतु आता ऐका ना, ऐका. आता माझं म्हणण्याचं आहे, माणूस आपला राहणार आहे. सर्वांनी सगळं विसरून आपले शेवट आपणच आपल्या माणसांना बघा, तुम्ही लोकांच्या मागे हिंडणार, लोक तुम्हाला काय त्यांना काय कोण देत नाही, परंतु आम्ही रात्री 1 वाजता फोन केला तरी हजर राहणार आहे. कधी सकाळी आले तरी बोलणार आहे. काही काम असेल तर करणार, नसन होत एखादं काम सांगणार बाबा आज होत नाही मामा पुढच्या वेळेस करतो. परंतु सुसंवाद साधणारी मंडळी आहेत, जी मंडळी कधीच आपल्याकडे नसतात, ती फक्त कामापुरती येतात. त्यांना वेळ देऊन आपलं काय पाहिजे. म्हणून चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या मागे आपल्या सर्वांना उभं राहायचंय. आणि तालुक्यात भविष्यकाळात विकास कामं आता भरपूर होणार आहेत. आता तुम्ही पाहताय हनुमान चौक ते चाले रस्ता होतोय. मान हिंजवडी MIDC मध्ये जो 2-2.5 हजार कोटीचे कामं मंजूर झाल्यात. आपण संभू ते दारवली रावडे पाटा हा रस्ता कॉन्क्रीट करतोय. आज या ठिकाणी कोळवणचं काल आज भूमिपूजन केलं. गोठवडीवरून मानला जाणारा रस्ता आपण या ठिकाणी करतोय. पिरंगुटचा मुकाईवाडी म्हणजे ते जिप्सी हॉटेल ते उरावडा हा रस्ता करतोय. आणि एवढ्या 10-15 दिवसात
मुठा ते राऊळ लावार्ड हाही रस्त्याचं काम चालू होईल. म्हणून ही कामं होत असताना आपल्याला पण भविष्य काळात आपल्या तालुक्याच्या विकासासाठी एकत्र यायचं, चांगल्या पद्धतीने काम करायचंय. शेवट तुम्ही सर्व युवक सहकाऱ्यांनी मला खूप मोठी साथ दिलेली आहे, याची जाणीव मला आहे. तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, तुमच्या गावातल्या समस्या सोडवण्यासाठी मी कायमच कटिबद्ध राहणार आहे. कारण की तुम्ही मला भरभरून दिलेलं आहे. परंतु आता भविष्यकाळात आपल्याला चांगलं काम करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायचं. ही दिवाळीची सुरुवात आहे आणि त्या सुरुवातीच्या जे स्पर्धा होत असताना या स्पर्धेच्या निमित्ताने चांगला खेळ करण्याची संधी सर्वांनाच मिळणार आहे. आता वेळेस नवीन नवीन समजा खेळाडू यायला तयार झाल्यात. आता मी पाहिलं, आता दादूनी सांगितलं मी रिटायरमेंट घेतोय म्हणून. मी त्याला विचारलं आपण रिटायरमेंट कधी घ्यायचं, त्याला या वर्षी थांबतोय. आता असे 2-4 खेळाडू आहे. मनोहर अण्णा अजून खेळतोय वाटतं. पण एक आहे शेवट, हे खेळाडू हे प्रोत्साहन आहे युवकांसाठी. आज एवढ्या वयामध्ये सुद्धा ही मुलं एवढे चांगलं खेळतात, बोलतात आणि विशेष म्हणजे क्रिकेटसाठी योगदान देतात. हे खूप महत्त्वाचं आहे. शेवट योगदान क्रिकेट खेळणाऱ्याबरोबरच त्याला सहकार्य करणारे, त्यांना योगदान देणारे तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि हा क्रिकेटचा वर्ग अतिशय चांगल्या पद्धतीने क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अनेक बदल घडलेले आहेत. आपण पाहतो पूर्वी वाद व्हायचे, परंतु आता पंचांचा अंतिम निर्णय अंतिम मानून आपण सर्वजण या ठिकाणी खेळाचा आनंद घेता. आणि तालुक्याच्या दृष्टीने दादा मी तर खरं फिरतो, जिल्ह्यात सर्वात जास्त स्पर्धा या आपल्या तालुक्यात होतात, हे विशेष आहे. आणि त्या पण स्पर्धा अतिशय दिमागदार आणि चांगल्या पद्धतीने कुठलाही वादविवाद न होता चांगल्या पद्धतीने खेळलं जातं. आपल्याकडे क्रिकेट 3 टप्प्यात खेळलं जातं, एक पूर्व पट्टा, मधल्या पट्ट्यात आणि धरण भागात. परंतु तिन्ही ठिकाणी सर्व खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळ करतात. खरं तर मागच्या काळात अमोलने आम्ही त्या सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं. सर्व खेळाडूंच्या टीमा करून सर्वांनाच या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. भविष्यकाळात तालुका म्हणून आपल्याला ते करावं लागेल आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करू. खरं तर आता राजगड आणि बोर हे पण 2 तालुके जोडलेत. मी कालच होतो राजगडला, त्याही ठिकाणी लीग चालू होती. म्हणजे क्रिकेट आज बोरला पण चालू आहे आता मॅच. मी सर्वच भागात खेळला जातो. क्रिकेटचा एक खूप मोठा चाहता वर्ग आहे आणि हा क्रिकेट गावागावापर्यंत आजचं पोहोचण्याचं काम सर्वांनी केलेलं आहे. परंतु या माध्यमातून व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळलं गेलं पाहिजे. शेवट कुठल्याही खेळात खरं तर या ठिकाणी अकॅडमी चालू आहे. इथली एक मुलगी आणि एक मुलगा जिल्हा लेवलला खेळतोय आणि म्हणजे सीझनवर, आणि आपल्या तालुक्यामध्ये सीझनची टीम तयार होतीये. ही आपल्या दृष्टीने सर्वात चांगली आनंदाची गोष्ट आहे. पण टेनिसमध्ये आपल्या अनेक खेळाडूंनी आपलं मुळशीचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. अशा सर्व खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या क्रिकेट स्पर्धेला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि अशी स्पर्धा अनेक वर्ष चालू राहो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आम्हाला ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल ओम साई ग्रुप वातुंडे यांचं मन आणि अमोलदादा मित्र परिवार यांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार साहेब हॅलो आमदार साहेबांना आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की ग्राउंडचं पूजन करण्यासाठी कृपया ग्राउंडमध्ये यायचं आहे. माननीय बाळासाहेबजी गायकवाड यांचंही श्री ओम साई ग्रुप वातुंडेतर्फे खूप खूप हार्दिक स्वागत. याच ठिकाणी ओमसाई ग्रुप वातुंडे आयोजित मुळशी तालुक्यातील मानाची ही पहिली स्पर्धा आणि या मानाच्या पहिल्या स्पर्धेचा आपण पाहतोय प्रामुख्याने आज मुळशी तालुक्याचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, कार्यक्षम आमदार आदरणीय शंकरभाऊ मांडेकर साहेबांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. या स्पर्धेचा उद्घाटनी सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि सर्वसामान्य कुटुंबातून मात्र आपण पाहतोय आमदारपर्यंत मजल मारणं एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर उभा करणारे सन्माननीय शंकरभाऊ मांडेकर साहेब आहेत. 2001 साली खऱ्या अर्थानं चांदेगावचे सरपंच पद म्हणून मात्र त्यांनी भूषवलं. 2007 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशी तालुक्याचे अध्यक्षपद म्हणून मात्र ते पुढे आले. 2017ला जिल्हा परिषद ही निवडणूक लढवली आणि झेडपी सदस्य म्हणून ते आपल्या समोर मात्र समाज कार्यासाठी पुढे आले. आणि या 15व्या विधानसभेमध्ये आपण पाहिले गेले तर एक आमदार, साधा स्वभाव,
साधं राहणीमान, परंतु ध्येय आणि धोरण हे फार मोठं असणार आहे. सन्माननीय शंकरभाऊ मांडेकर. आणि आज भाऊंनी पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे क्रिकेटवरती जे बोलले करायचं, क्रिकेटच्या माध्यमातून तरुण एकवटतो, तरुण एकवटला जातो, तरुणांमध्ये एकी वाढते. आणि आज मुळशी तालुक्यामध्ये नक्की ज्या प्रकारे शंकर भाऊंनी उल्लेख केला की मुळशी तालुक्यामध्ये सर्वात जास्त स्पर्धा ह्या महाराष्ट्रामध्ये निश्चितप्रमाणे घेतल्या जातात. आणि एकही स्पर्धा मला वाटतं मुळशी तालुका आहे असा एकमेव तालुका आहे की जिथे स्पर्धा भरवण्यासाठी स्पर्धा लागते. ही अशी स्पर्धा आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये मग खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर वाटुंडे ग्रामस्थांच्या माध्यमातून अमोलदादा शिंदे असतील, धनंजय भाऊ शिंदे असतील, भाऊ शिंदे असतील, हे मात्र पुढाकार घेत मात्र या तालुक्याचा श्री गणेशा करतात. पहिली स्पर्धा घेतात आणि तिथून पुढे मात्र तालुक्याचं क्रिकेट हे मात्र निश्चितप्रमाणे सुरू होतं. परंतु तिथून पुढचा प्रवास मुळशी तालुक्याच्या स्पर्धेचा जरा पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये कोणी 1 लाखाचं प्राइज ठेवतं, कोणी डे नाईट स्पर्धा ठेवतं. 3 लाखाची देखील स्पर्धा आपण होताना बघितलेली आहे. त्यानंतर जर समजा एखाद्या स्पर्धेमध्ये कोणी जेवणाची व्यवस्था केली तर पुढच्या स्पर्धेमध्ये जेवण असतंच, परंतु त्याही पलीकडे अजून काही जाऊन करता येईल ही चुरस आणि हे काय जे काही प्रयत्न असतात याच्या मागचं एकच उद्दिष्ट आहे की मुळशी तालुक्याचं क्रिकेट पुढे गेलं पाहिजे, मुळशी तालुक्याचं क्रिकेट बहरलं पाहिजे. आज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं या प्रत्येक स्पर्धा जर आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे ते पुढे येत असताना आणि उमसाई ग्रुप वातुंडेच्या माध्यमातून ही मानाची पहिली स्पर्धा गेली 28 वर्ष अविरतपणे मात्र चालू असणार हा उपक्रम. खऱ्या अर्थानं 1997 साली मात्र उमसाई ग्रुप या संघटनेची स्थापना झाली आणि तिथून पुढचं खऱ्या अर्थानं हे ध्येय आणि धोरण आज आपण पाहतो नक्कीच अमोलदादा शिंदे यांच्या खांद्यावरती आहे. आणि तरुणांना सोबत घेऊन मात्र अमोलदादा शिंदे हा उपक्रम अविरतपणे मात्र पुढे चालू ठेवत आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर शंकर भाऊ भांडेकर यांना जर आपण पाहिले गेले तर मग क्रिकेटचा छंद आहे, त्याचबरोबर बैलगाडा शर्यत असू द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर मुळशी तालुका कशासाठी ओळखला जातो तो मी म्हणेल मातीचा खेळ, कुस्तीसाठी मुळशी तालुका स्पेशली ओळखला जातो. आणि अशा तालुक्यामध्ये या खेळांवरती प्रेम करणारे आमदार आम्हाला लाभले हे नक्कीच मी म्हणेल आपल्या सगळ्यांचं ते भाग्य आहे. आपण स्क्रीनवरती बघतोय अगदी लहान मुलगा आहे आणि मला वाटतं तो अमोलदादांचा चिरंजीव आहे. आणि मला वाटतं नक्कीच स्वतः बॅटिंगसाठी आमदार साहेब आहेत. आणि मला वाटतं समोर जे आहेत ना थोडेसे बाजूला सरले तर खूप बरं होईल. कॅमेऱ्यामध्ये आम्हाला सगळं ते कैद करायचंय. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि नक्कीच आपण पाहतोय बुमराह अमोलदादा शिंदे यांचे चिरंजीव
शंकर भाऊ मांडेकर गोरगरिबांचा आधार शंकर भाऊ मांडेकर गोरगरिबांचा आधार सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. त्याच ठिकाणी चला मॅच आपण लगेच स्टार्ट करणार आहोत. तोपर्यंत फिल्डिंग सेट करू घ्या. आजचा सामना क्रमांक दुसरा किरण भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळीण डोंगरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट अखिल कासानंबोली या दोन संघांमध्ये आजचा सामना क्रमांक दुसरा आपल्याला मैदानामध्ये बघायचा आहे. सामना सुरू नक्कीच होईल. तोपर्यंत विनंती असणार आहे फिल्डिंग सेट करून घ्या. आघाडीचे दोन्ही बॅटर्स तुम्ही मैदानाचा ताबा घ्या. त्याचबरोबर दोन्ही टीमचे एक एक प्रतिनिधी तुम्हालाही विनंती आहे की आपला एक एक प्रतिनिधी हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या.